नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आणि सगळ्यात आपली मुलाखत सुरू करण्याच्या आधी आपला मित्र स्वप्नील खोत याच्या ट्रॅव्हॉर्बिस या ग्रुपला 4थं वर्ष सुरू झालेलं आहे. तर त्यासाठी त्याला हार्दिक शुभेच्छा त्याच्या टीमला आणि याच्यापुढे येणाऱ्या सगळ्या ज्या त्याच्या मोहिमा आहेत किंवा त्याची जी पूर्ण वाटचाल आहे, तर त्यासाठी त्याला मनःपूर्वक शुभेच्छा. मेघालय हे असं एक राज्य आहे, की जे खूप जणांना त्याबद्दल एक क्युरिओसिटी असते. ईशान्य भारत ज्याला आपण म्हटलं जातं किंवा सेव्हन सिस्टर ज्याला असं म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये 7 राज्यांचा समावेश होतो. त्यातलं मेघालय हे खूप जणांचं आवडतं राज्य आहे आणि तिथे फिरायला खूप जणांना आवडतं. काही स्पेशली ट्रिप तिथे काढल्या जातात आणि एक मनाच्या एका वेगळ्या कप्प्यामध्ये मेघालयचं स्थान आहे. पण तिथे अशा काही गुहा आहेत, की ज्या गुहांचं रहस्य उलगडण्याचा अजूनही प्रयत्न सुरू आहे. त्या गुहांसाठी अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपिडिशन होत असतात आणि त्याच गुहांबद्दल संवाद साधायला आज सई आणि अद्वैत आज आपल्याबरोबर आहेत. सई आणि अद्वैत या मुलाखतीकडे आपण वळूया आणि यातला पहिला प्रश्न असा आहे की बेसिकली मेघालयाबद्दल एवढं जे अट्रॅक्शन आहे तर तुम्हाला बेसिकली याची सुरुवात कधी झाली आणि मेघालय हे तुम्ही स्पेशली तुमच्या अभ्यासाचा विषय म्हणून का निवडलं? सईपासून आपण सुरुवात करू. ओके. गुहा मग त्या नैसर्गिक असो किंवा आपल्या मानवनिर्मित लेणी, त्याबद्दल मला प्रचंड आकर्षण आहे. कधीही कुठे ट्रेकिंगला गेलो तर आसपास कुठे एखादी गुहा असेल तर ती आयटनरीमध्ये हमखास इन्क्लूड होतेच. कधी कधी वाट वळवून पण आम्ही प्लॅनमध्ये ऐनवेळी गुहा घेतलेली आहे. त्यामुळे गुहा ह्या विषयाचं मला आकर्षण आहेच. पण 2016 साली मी मेघालयमध्ये केविंग केलं होतं. ॲडव्हेंचर स्पोर्ट्स अँड बियॉन्ड एक स्पोर्ट्स मॅगझिन आहे आणि त्यांचं सबटरानियन मेघालय असा एक इव्हेंट होता. तर मेघालयमध्ये जे हे केविंग एक्सपिडिशन होतं ते युरोपमधले दरवर्षी काही प्रोफेशनल केवर्स दरवर्षी 1994 पासून येत आहेत आणि मेघालय ॲडव्हेंचरर्स असोसिएशन यांच्या जॉईंट व्हेंचरनी ते होतं. त्यामुळे ह्यात भारतीयांचा सहभाग हा फक्त शिलाँगचे काही ठराविक लोकच होते आणि त्याच्यानंतर इंडियन नेव्हीचं जे ॲडव्हेंचर विंग असतं ते ह्या एक्सपिडिशनमध्ये सहभागी व्हायचे. कारण केविंग एक ॲडव्हेंचर स्पोर्ट आहे, त्यामुळे त्याच्यात एक जोखीम आहे. त्यामुळे ती सिव्हिलियन्सला इतके वर्ष ओपन नव्हती. 2016 साली त्यांनी हा इव्हेंट ठेवला होता आणि तेव्हा ते सिव्हिलियन्सला खुलं झालं की थोडाफार अनुभव मिळावा की मेघालयमध्ये कशा प्रकारच्या केव्ज आहेत किंवा काय अशा एक्सपिडिशन होतं हे. तर तेव्हा मी फार इंट्रोडक्टरी केविंग केलं होतं, टेक्निकल. म्हणजे ह्या वर्षीचं एक्सपिडिशन होतं त्याला अगदीच इंट्रोडक्शन म्हणू शकतो आपण. तर तेव्हा हे जे युरोपियन टीम्स असतात तर ते ह्या केविंगचं मॅपिंग, सर्वेइंग, डॉक्युमेंटेशन हे सगळं करतात. आणि जेव्हा ह्या एक्सपिडिशनसाठी ह्यावर्षी रेकमेंडेशन आलं तेव्हा मला असं वाटलं की युरोपियन टीम म्हणजे युरोप, आपल्याला माहिती आहे की ब्रिटिश लोक डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत खूपच पुढे आहेत आणि आपण गॅझेटियर वगैरे वाचले आहेत. तर मग ही एक चांगली संधी होती की ते एक्सपिडिशन ओव्हरऑल कसे कंडक्ट करतात आणि ह्याच्यात भारतीय नसल्यामुळे कुठेतरी त्या प्रोसेसमध्ये आपण जाण्याची आत्ता गरज आहे. त्यामुळे जेव्हा मला हे एक्सपिडिशनचं रेकमेंडेशन आलं तेव्हा मी त्याच्यात सहभागी झाले आणि ते दरवर्षी फेब्रुवारीला असतं, पूर्ण 1 महिना. अद्वैत, तू काय सांगशील याबद्दल? मला पण केविंग म्हणण्यापेक्षा मला ॲडव्हेंचर तसंच खूप आवडतं. त्यामुळे मी पण जसं सईनी सांगितलं की ॲडव्हेंचर स्पोर्ट्स अँड बियॉन्ड म्हणून एक मासिक होतं, ज्याचा एडिटर शार्दुल बाजीकर होता, ज्यांनी मला मागच्या 2016 मध्ये पहिल्यांदा केविंगच्या सबटेरेनियन इव्हेंटमध्ये पाठवलं होतं. आणि यावर्षी पण मला जसं सईला रेकमेंडेशन आलं तसंच मला त्याच ग्रुपकडनं परत रेकमेंडेशन आलं की हा जो युरोपियन लोकांचा जो एक्सपिडिशन होतं, जे सहसा पेटझेल स्पॉन्सर करतं, त्या याच्यासोबत मला जायची संधी मिळाली आणि मी तात्काळ हो म्हटलं. आणि मुख्य म्हणजे मेघालय हे म्हणण्यापेक्षा कुठेही फिरणं हीच खूप मोठी संधी होती. आणि तो 1 महिन्याचा जो पिरियड होता, त्या 1 महिन्यात जसं आमचं ऍडजस्ट झालं त्या प्रकारे आम्ही तिथे एक्सपिडिशन करायचा प्रयत्न केला. सई, आता तू या गुहांबद्दल सांगितलंस की याच्यासाठी वेगवेगळ्या एक्सपिडिशन होत असतात आणि मुख्य म्हणजे आता आपण फोटो बघून सुद्धा आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना कळत असेल की खूप रहस्यमयी अशा या गुहा आहेत आणि ज्यांची एक्सप्लोरेशन या सगळ्या फॉरेनच्या टीम करत असतात. पण तुझ्या मते गुहा म्हणजे नक्की काय? म्हणजे केव म्हणजे कशाला केव म्हणता येईल? गुहा एकदम सोप्या शब्दात म्हणायचं तर एक पोकळी आहे जी कुठेतरी डोंगराच्या कुशीत आहे किंवा डोंगराच्या पायथ्याशी आहे. पण मेघालयाच्या दृष्टिकोनातून म्हणायचं झालं तर केव्ह फक्त एक पोकळी नाहीये, ती अख्खी एक केव्ह सिस्टम आहे. आणि त्याचं कारण आहे की मेघालयमध्ये जसं निर्मिती होत गेली ह्या केव्हची,
तर अख्खी एक केव्ह सिस्टम फॉर्म होत गेली. ह्याला आपण एकदम सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर एक नैसर्गिक ड्रेनेज सिस्टम आहे, जी नद्यांनी आणि तिथल्या स्ट्रीम्सनी स्वतःसाठी बनवलेली आहे. आणि खूप वर्षानुवर्ष त्याची फॉर्मेशन होत गेलेलं आहे. आणि ह्या केव्ह सिस्टम म्हणजे आपण अशा आयसोलेटेड म्हणून मेघालयच्या केव्ह नाही पाहू शकत. ते एकामेकांना कुठेतरी कनेक्टेड असतात आणि एक अख्खी केव्ह सिस्टम असते. त्यामुळे आणि हे बेसिकली लाईमस्टोन मध्येच आपल्याला बघायला मिळतं. आणि मेघालयमध्ये लाईमस्टोन खूप म्हणजे जास्त प्रमाणात मिळत असल्यामुळे मेघालयमध्ये केव्हिंग या युरोपियन टीम्स येऊन करतात. सई आणि अद्वैत, हा पुढचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला दोघांनाही आहे, की महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या केव्स आपल्याला बघायला मिळतात किंवा त्या केव्स सुद्धा आपले काही उत्साही ट्रेकर जे असतात तर ते त्याच्या एक्सप्लोरेशनला जात असतात. पण मेघालयाच्या तुझ्या गुहा म्हणलीस की या थोड्याशा बाकीच्या गुहांपेक्षा वेगळ्या आहेत. सो महाराष्ट्रातल्या ट्रेकिंग दरम्यानच्या तुम्ही बघितलेल्या या केव्स असतील आणि मेघालयातल्या या सगळ्या एक्सपिडिशनच्या दरम्यान बघितलेल्या केव्ह असतील, तर या दोघांमध्ये तुम्हाला दोघांना नक्की काय फरक जाणवला? आपण अद्वैत पासून सुरुवात करू, की या दोन्ही केव्स मध्ये काय फरक आहे? बेसिकली महाराष्ट्रातल्या केव्ह माझ्या ज्यानी काही इतक्या एक्सप्लोर झाल्या नाही आहे. मध्य प्रदेशमध्ये ज्या लोखंडी दगडात गुफा आहे, ज्या पांडव गुफा म्हणून प्रसिद्ध आहे, त्या गुफांप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये अजून काही अनएक्सप्लोर्ड गुफा आहेत ज्या मी पाहिल्या आहेत. पण त्या आणि मेघालयातल्या गुफांमध्ये खूप जास्त फरक हा आहे की मुख्य म्हणजे मेघालयातल्या गुफा या सगळ्या लाईमस्टोननी बनल्या, म्हणजे चुन्याच्या दगडांनी बनल्या आहे. आणि चुन्याच्या दगडाच्या गुफा अजून माझ्या तरी कुठे बघण्यात आल्या नाही याच्या अगोदर. सई, तुझ्याकडे येऊया आपण. हा, म्हणजे आपण सह्याद्री किंवा पश्चिम घाटातल्या ज्या केव्स करतो किंवा आपण नैसर्गिक केव्स म्हणू तर म्हणा आपण एक ही स्क्रीनवर तुम्हाला कुर्दुगड दिसतेय, कुर्दुगडची आहे. मग कातळधरच्या मागे एक केव्ह आहे, रामगड आहे, चेमदेवची गुहा आहे. असं पण भरपूर गुहा पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम घाटात आपण पाहिल्या आहेत. आणि ह्या गुहांमध्ये आणि मेघालयच्या गुहांमध्ये एक महत्वाचं डिफरन्स हा आहे की आपल्या इथले ऑफकोर्स बेसॉल्टमध्ये आहेत आणि मेघालयच्या लाईमस्टोनमध्ये आहेत आणि त्यांच्या निर्मितीमध्ये फरक आहे अर्थातच. पण सगळ्यात मोठं आपण जेव्हा सह्याद्रीमध्ये फिरतो त्या गुहा आपण एका दृष्टिक्षेपात आपण त्यांचा आवाका पाहू शकतो की हा, ह्याच्यात 50 किंवा 100 लोक बसू शकतात. पण मेघालयच्या गुहा इतक्या अफाट आहेत, इतक्या भव्य आहेत की तुम्हाला म्हणजे तुम्ही जेव्हा त्या गुहेच्या आत शिरता तेव्हा एक वेगळंच जग आहे. म्हणजे तुम्ही गुहेच्या बाहेर असाल आणि तुम्हाला अगदी थंडी वाजत असेल पण तुम्ही गुहेच्या आत गेला तर काही वाटत नाही. म्हणजे 17 ते 18 डिग्री सेल्सिअस असं टेम्परेचर असतं. आणि त्या इतक्या भव्य आहेत, एक वेगळं विश्व आहे. जसं आपण एरवी ट्रेकिंग करताना आपण नद्या पाहतो, वॉटरफॉल्स पाहतो, तर गुहेच्या आत त्यांच्या स्वतःची एक नदी वाहते आणि वॉटरफॉल्स असतात. आणि कारण त्या लाईमस्टोनच्या असतात आणि कॅल्साइटमुळे त्या दगडाला आपल्या टॉर्च थ्रू एक चमक असते आणि त्यामुळे त्या अशा चमकणाऱ्या दगडांवरून वाहणारं पाणी वगैरे म्हणजे हा वेगळाच व्ह्यू असतो. आणि तुम्ही मेघालयाच्या केव्स मध्ये चालत राहाल आणि ती तरीही संपणार नाही. म्हणजे काही काही केव्स यांचं 25-25 किलोमीटर पर्यंत सर्वेइंग केलेलं आहे आणि ते म्हणतात की अजूनही यापुढे केव्सचं सर्वेइंग राहिलेलं आहे आणि प्रत्येक केव्हला भरपूर असे फाटे फुटत जातात, त्यामुळे तुम्ही चालत राहाल आणि ती कधीच संपणार नाही. तर हा फरक आहे. आणि इतर ठिकाणी आहेत लाईमस्टोनच्या केव्स, असं नाही की फक्त मेघालयमध्ये आहे. खूप लोकांनी आंध्र प्रदेशच्या बेलम केव्स पाहिल्या असतील. बेलमहून थोडं पुढे गेल्यानंतर यागंतीच्या केव्ज आहेत, त्या पण थोड्या वेगळ्या प्रकारच्या केव्ज आहेत. आता त्याचं मंदिरामध्ये रूपांतर झालंय. मग विशाखापट्टणमला बोरा केव्ज आहेत. छत्तीसगडमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये पण बऱ्यापैकी लाईमस्टोन मिळतं. छत्तीसगडमध्ये कुटुमसर म्हणून एक त्यांच्या नॅशनल व्हॅलीमध्ये आहेत हे केव्स, पण ज्या प्रमाणात मेघालयमध्ये ते इतर कुठेही नाही आहे भारतात. ओके, खूपच एक रहस्यमयी असा प्रवास या सगळ्या मेघालयाच्या केव्सचा म्हणावा लागेल. अद्वैत, मला तुझ्याकडे यायचंय की बेसिकली या केव्सचं फॉर्मेशन हा अनेक जणांसाठी खूप औत्सुक्याचा विषय ठरेल किंवा खूप क्युरिओसिटी असेल. तुझ्या मते काय रिझन असावं की मेघालयातल्या या सगळ्या केव्स अशा पद्धतीने फॉर्म झाल्या? आपण एक खूप साधा याच्यापासून सुरू करू. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो सोबत कार्बन डायऑक्साईड घेऊन येतो जमिनीवर, आणि जेव्हा तो जमिनीवर पडतो तेव्हा जमिनीतला अजून थोडासा कार्बन डायऑक्साईड स्वतःकडे तो जमा करतो व्हेजिटेशन मधनं. आणि मुळातच हा जो पाण्याचा हे असतो तो ऍसिडिक असतो. आणि एवढं सारं कॅल्शियम कार्बोनेट जेव्हा तो जमा करतो आणि तो जेव्हा तो लाईमस्टोनशी रिॲक्ट होतो
तेव्हा तो कॅल्शियम बायकार्बोनेट बनवून त्याला डिझॉल्व्ह करतो. आणि असे हजारो वर्ष सतत पाण्याचा मारा होत असल्याने दगडांमध्ये जागा निर्माण होते. आणि ही जागा जसे जसे पाण्याचा ओघ वाढत जातो तशी तशी ही जागाही वाढत जाते. आणि जशी जशी जागा वाढत जाते तशी क्रॅक वीक होत जाते. आणि हे पावसाचं पाणी नवीन नवीन पॅसेजेस, नवीन नवीन मोठ्या मोठ्या गुहा आणि ज्या प्रमाणात तिथे कॅल्शियम असतं किंवा लाईमस्टोन असतो तो फोडत जातो आणि कॅल्शियम कार्बोनेट बनवत जातं. आणि मग जो सरफेसचे ओपनिंग असतात ते ग्रॅज्युअली हळूहळू मोठे होत जातात. असं म्हणा की जिथे जिथे कंटूर्स आहेत, जिथे जिथे खाच खळगे निर्माण होतात, जिथे पाणी साचतं तिथे हे ओपनिंग अजून मोठे होत जातात. आणि बेसिकली याला उंचीची गरज असते. आणि उंची, पाऊस आणि लाईमस्टोन या तिन्ही प्रमाणाची इथे कमी नसल्यामुळे मेघालयात खूप साऱ्या केव्स तयार झाल्या. म्हणजे असं सगळं पाहिलं तर आपल्याला 3 गोष्टींची किंवा 4 गोष्टींची सगळ्यात जास्त गरज असते गुफा बनवायसाठी. ती म्हणजे सगळ्यात जास्त कॅल्शियम लाईमस्टोनची गरज असते. सरफेसच्या जवळ किंवा सरफेसच्या थोडासा खाली जरी असला तरी लाईमस्टोनची गरज असते. लाईमस्टोनचे थिन बेड हवे पण हायली जॉईंट बेड हवे केव्ह बनण्यासाठी, जेणेकरून पाणी त्याच्यात शिरेल आणि त्याचा कॅल्शियम कार्बोनेट बनवेल. आणि अति जास्त वृष्टी या वस्तू असल्यामुळे मेघालयात या सगळ्या वस्तूंचा भरपूर प्रमाणात म्हणजे हजर असल्यामुळे इथे इतक्या साऱ्या गुफा बनल्या आहेत. ओंकार, याचं अजून एक कारण आहे की आपली जेव्हा पृथ्वीची निर्मिती होत होती तेव्हा सगळ्यांना माहित असेल की टेक्टॉनिक प्लेट्स वर खाली होऊन काही भूभाग वर आला. तर एकेकाळी मेघालय एक कॉरल आयलंड होतं, म्हणजे ते पाण्यात होतं आणि त्याच्यानंतर ते वर आलं. त्यामुळे ह्या सगळ्या घडामोडींमधून ज्या प्रकारचा लाईमस्टोन हवा तो फक्त मेघालयमध्ये तयार झाला, कारण एकेकाळी मेघालय कॉरल आयलंड होतं. सई, मगाशी तू असा एक शब्द वापरलास की केव्हिंगच्या एक्सपिडिशन्स केल्या जातात किंवा लोकांना आता केव्ह माहितीये, पण केव्हिंग हा शब्द खूप जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी थोडासा कन्फ्युजिंग ठरू शकतो. तर तुझ्या मते केव्हिंगचा अर्थ काय? केव्हिंग एक ऍडव्हेंचर स्पोर्ट आहे, जसं गिर्यारोहण आहे तसंच केव्हिंग एक ऍडव्हेंचर स्पोर्ट आहे. आपल्या इथे तो होत नाही, पण युरोपियन कंट्रीजमध्ये आणि काही US कंट्रीजमध्ये हा प्रचंड पॉप्युलर स्पोर्ट आहे. आपल्याला माउंटेनिअरिंगमध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजे ट्रेकिंग, स्टॅमिना, एन्ड्युरन्स, स्ट्रेंथ, क्लाइम्बिंग, चिमनी क्लाइम्बिंग, रॅपेलिंग ह्या सगळ्या गोष्टी केव्हिंगमध्ये आहे. एवढंच की माउंटेनिअरिंगमध्ये तुम्ही एखाद्या पर्वतावर चढत असता आणि केव्हिंगमध्ये कुठल्या तरी डोंगराच्या आत जाताय किंवा जमिनीखाली, म्हणजे ज्याला आपण सबटरॅनियन म्हणतो, असे जाता. तर केव्हिंग हा स्पोर्ट काही नवीन नाहीये. कदाचित आपण भारतीयांसाठी आपल्याला हे नवीन आहे, पण एक 18th सेंचुरीच्या पूर्वार्धातच केव्हिंगला ॲज अ स्पोर्ट युरोपियन कंट्रीजमध्ये स्पेशली फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रियामध्ये सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर UK मध्ये. जसं आपल्याकडे आज खूप ट्रेकिंग क्लब्स आहेत तसे युरोपियन कंट्रीजमध्ये खूप केव्हिंग क्लब्स आहेत. आणि ह्याच्याही पुढे जाऊन केव्हिंगमध्ये केव्ह डायव्हिंग पण स्पोर्ट असतो. म्हणजे एक आत केव्हच्या मोठा पूल असतो पाण्याचा आणि त्याच्यात लोक डाईव्ह करतात आणि त्याच्यात भरपूर ऍक्सिडेंट्स पण होतात. तर हा प्रचंड पॉप्युलर आहे ऍडव्हेंचर स्पोर्ट. आणि ह्याला जेवढं माउंटेनिअरिंगला आपल्याला टेक्निक वगैरे गोष्टी लागतात आणि ज्या इतर गोष्टी माउंटेनिअरिंग लागतात त्याच केव्हिंगला लागतात. ह्याला काही लोक स्पीलंकिंग म्हणतात किंवा पॉटहोलिंग म्हणतात. तर हा मुख्य म्हणजे तिथे लाईमस्टोनच्या केव्स भरपूर होत्या म्हणून असेल कदाचित. आपल्या इथे केव्हिंग ॲज सच म्हणजे ॲज अ स्पोर्ट बघितलं नाही गेलं, पण बेंगॉलच्या गॅझेटरमध्ये तुम्हाला काही नोंदी दिसतील की अशा इथे केव्स होत्या. तर 1928 ते 1932 या 4 वर्षात एक बेंगॉली सायंटिस्ट होते, शिबा प्रसाद मुखर्जी, आय एम सॉरी. तर त्यांनी थोडाफार प्रयत्न केला होता की इकडच्या केव्सचा अभ्यास करण्याचा, पण ज्या प्रकारचा टेक्निक लागतं, जिथे शाफ्ट्स असतात, 50-50 मीटर खाली तुम्हाला जावं लागतं, तिथे एक लिमिटेशन येतं. तुमच्याकडे शिड्या किंवा आत्ताचं जे रोप्स वगैरे नसतील तर. त्यांनी प्रयत्न केला होता, त्याच्यानंतर काही ब्रिटिश ऑफिसर्सनी प्रयत्न केला होता, पण केव्हिंग म्हणावं तसं भारतात ऑस्ट्रिया किंवा इतर कंट्रीजमध्ये जसं आहे तसं नाहीये. पण अर्थातच हा एक ऍडव्हेंचर स्पोर्ट आहे.
अद्वैत आणि सई, आता दोघांना तुम्हाला प्रश्न आहे, आपण अद्वैत पासून सुरुवात करूया. की सईनी आता सांगितलं की केविंग हा ही एक प्रकारचा ऍडव्हेंचर स्पोर्ट आहे जो मेघालयामध्ये फार पॉप्युलर आहे. त्याच्यामध्ये तिने केव्ह डायव्हिंग नावाचा सुद्धा एक प्रकार सांगितला. पण तुमच्या दोघांच्याही मते केव्ह एक्सपिडिशन या कशा कंडक्ट केल्या जातात, म्हणजे त्यांचा फॉर्मॅट काय असतो? अद्वैत, तुझ्यापासून आपण सुरुवात करू. केव्ह एक्सपिडिशन म्हणजे बेसिकली, म्हणजे या केव्ह एक्सपिडिशन बद्दल मी बोललो तर पहिले हे एक 8 दिवसाची यांची रेकी असते, ज्या रेकीमध्ये पुढच्या वर्षीसाठी हे गुफा शोधून ठेवतात की पुढच्या वर्षी कोणत्या गुफा आपण एक्सप्लोअर करायच्या आहेत, त्या या वर्षी ते एक 8 दिवस पहिले शोधून ठेवतात. आणि या 8 दिवसानंतर मेन एक्सपिडिशनला सुरुवात होते. ज्या मेन एक्सपिडिशन मध्ये मागच्या वर्षी सिलेक्ट झालेलं एखादं जागा असते, ज्या एक्सपिडिशनच्या जागेवर सगळेजण जमून चारी बाजूनी जितक्या पण केव्ह ज्यांना माहिती असतात त्या केव्हला एक्सप्लोअर करणं सुरू करतात. जितक्या केव्ह असतील त्यानुसार सकाळी रोज एक लिस्ट बनायची आमची, आणि त्या एक्सपिडिशन मध्ये प्रत्येकाच्या नावावर एक एक केव्ह, प्रत्येक केव्ह मध्ये 3-3, 4-4 जण आम्ही जायचो. तशा प्रकारे या एक्सपिडिशन मध्ये म्हणजे हा बेसिक फॉर्मॅट असतो या एक्सपिडिशनचा. मेघालयमधलं केविंग म्हणायचं तर 1990 पर्यंत मेघालयमध्ये असं केविंग काही नव्हतं. 1992 साली मेघालय ॲडव्हेंचरर्स असोसिएशन सुरू झालं होतं आणि आपल्या इथे ब्रायन खारपण दाली म्हणून एक गृहस्थ आहेत, ज्यांच्यामुळे आज मेघालयमध्ये केविंग ह्या लेवलपर्यंत पोहोचलंय. त्यांना 2002चा टेन्झिंग नॉर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड पण आहे. ॲडव्हेंचर फील्डमध्ये भारतात मिळणारा हा एक हाय लेवलचा अवॉर्ड आहे. तर सायमन आणि युरोपियन टीम्स काही 1994 मध्ये इथे केव्ज एक्सप्लोर करायला आलेले. तर त्यांचं नेतृत्व सायमन ब्रुक्स म्हणून एक गृहस्थ आहेत, त्यांनी सुरू केलेलं. मग सायमन ब्रुक्स आणि आपले मेघालयचे ब्रायन सर ह्यांनी एकत्र मिळून केव्ज बघायला सुरू केली. कारण जेव्हा ब्रायन सरांनी केव्ज बघणं सुरू केलं होतं तेव्हा जे टेक्निक लागतं किंवा जे मॅपिंग ह्या गोष्टी किंवा अभ्यास या गोष्टी लागतात ते त्यांना फारसं माहीत नव्हतं. त्यांना फक्त कुतूहल होतं आणि प्रचंड जिद्द होती की बघायला की काय असतं केव्जमध्ये. पण ह्या युरोपियन टीम्स आणि ब्रायन सर यांनी मिळून हे केविंग एक्सपिडिशन्स सुरू केले. हे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये होतात. तर 1994 पासून हे युरोपचे प्रोफेशनल केव्हर्स दरवर्षी इथे येतात, नियमितपणे आलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे हे केविंग एक्सपिडिशन कुठल्या, जरी मेघालय ॲडव्हेंचरर्स असोसिएशन ह्याच्यात इन्व्हॉल्ड असेल तरी हे कुठल्याही एजन्सी किंवा ग्रुप तर्फे नाही होत. ते जे युरोपियन केव्हर्स दरवर्षी आपल्या भारतात येतात ते स्वखर्चाने इथे येतात. ते सगळे इक्विपमेंट्स त्यांचं स्वतःचं घेऊन येतात. काही ज्या बेसिक कॉमन इक्विपमेंट्स असतात जसे रोप वगैरे ते त्यांनी ब्रायन सरांच्या घरीच ठेवलेले असतात. पण जे बाकीचे इक्विपमेंट स्वतःचे असतात, स्वतःचं हार्नेस म्हणा, हेल्मेट म्हणा, हेड टॉर्च म्हणा, त्या सगळ्या गोष्टी ते युरोपियन टीम स्वखर्चाने इथे येतात. आणि त्यामुळे त्यांच्या कंट्रीमध्ये त्यांनी ऑलरेडी केविंग केलेलं असतं. पण आता युरोपियन कंट्रीजमध्ये जेवढ्या केव्ज आहेत त्या बऱ्यापैकी सर्वेड आहेत किंवा बऱ्यापैकी त्यांचं मॅपिंग झालेलं आहे. त्यामुळे त्यांना काहीतरी नवीन बघायला मिळेल म्हणून ते मेघालयमध्ये 1994 पासून नियमित येतात. आणि हे थोडंफार त्यांच्यासाठी, जरी ह्याला एक एक्सपिडिशनचं स्वरूप असलं तरी असं काही हार्ड अँड फास्ट नाही आहे या एक्सपिडिशनमध्ये की माणसांनी हा वेळ तर सुरू करायला पाहिजे किंवा सगळ्यांनी, नाही का, आपल्याला जनरली माउंटेनिअरिंग मध्ये असतं की 7 वाजता सगळ्यांनी उठा आणि 7:30 वाजता सगळे तयार व्हा वगैरे. असे काही नाहीये. पण कारण हे लोक नियमितपणे 1994 पासून करतायत तर काही अनसेड रूल्स असतात. एक शिस्तबद्धपणा आहे त्यांच्या एक्सपिडिशन्समध्ये, जरी त्याच्यात घाई वगैरे तुम्हाला दिसत नाही पण एक सहजता, एक शिस्तबद्ध आहे. आणि ते कितीही असं रिलॅक्स एन्व्हायरमेंटमध्ये जरी होत असेल तरी ह्यांनी खूप साऱ्या केव्हचं डॉक्युमेंटेशन खूप चांगल्या पद्धतीने केलंय. केव्ह पल्स ऑफ मेघालय नावाचे 2 व्हॉल्युम्स त्यांनी केलेले आहेत, जे उपलब्ध आहेत, जे केव्हचे मॅप्स बनवतात, डॉक्युमेंटेशन, GPS लोकेशन, तिथे काही पेक्युलर कॅरेक्टरिस्टिक मिळाले आहेत का, या सगळ्यांच्या नोंदी त्या मॅगझिनमध्ये आहे. त्यामुळे हे केविंग एक्सपिडिशन जरी ते ॲज अ वेकेशन भारतात आल्यासारखं जरी होत असेल, म्हणजे एकदम रिलॅक्स्ड मोडमध्ये, तरी त्याचं स्वरूप बऱ्यापैकी प्रॅक्टिकल आहे आणि सिरियस आहे. अद्वैत, पुढचा प्रश्न तुला आहे की बेसिकली या केव्ह जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये एखादं
अधिवास ज्याला आपण म्हणतो हॅबिटेट असण्याची शक्यता असते किंवा त्याच्यामध्ये लाईफ असू शकतं आतमध्ये, काही जैवविविधता असू शकते. तर बेसिकली मेघालयच्या या केव्हिंग लाईफ बद्दल तू काय सांगशील? याच्यावर काही अभ्यास आपल्याकडे झालेला आहे? अभ्यास म्हणावा तसा पहिले तर केव्ह मध्ये जीवन आहे का हा खूप मोठा एक प्रश्न असतो. तर जर आपण असं पाहिलं तर केव्ह मध्ये ऍब्सोल्यूट डार्कनेस असतो. त्याच्यामुळे ज्या लाईफला ड्राईव्ह करायचा जो मेन सोर्स आहे सनलाईट, तो तिथे अजिबात नसल्यामुळे तिथे फोटोसिंथेसिस अजिबात होत नाही. त्यामुळे झाडांना खाणारे प्राणी आणि मग त्या प्राण्यांना खाणारे अजून प्राणी, या दोन्ही गोष्टींची तिथे अभाव आहे. पण तरी पण इतकं असल्यानंतरही केव्हची स्वतःची इकोसिस्टम असते. ज्या इकोसिस्टम मध्ये नद्या आहे, ज्या इकोसिस्टम मध्ये वॉटरफॉल्स आहे, ज्या इकोसिस्टम मध्ये कुजलेले झाडं आहे जे पुरासोबत वाहून येतात, त्या सडलेल्या झाडांवर मशरूम्स वगैरे वाढतात, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आपण जर विचार केला तर म्हणजे सायंटिस्ट लोक या प्राण्यांना 3 कॅटेगरीज मध्ये डिवाइड करतात. पहिली कॅटेगरी जी केव्ह मध्ये फक्त आश्रयासाठी जाते, त्यांना खाद्य शोधायला बाहेर जावंच लागतं. दुसरी कॅटेगरी अशी आहे जी केव्ह मध्ये खाद्य शोधायला जाते आणि बाकीच्या वेळेस ती बाहेर असते. आणि तिसरी कॅटेगरी ही आहे जी या फोटोज मध्ये दाखवली आहे, ती म्हणजे ती राहते केव्ह मध्ये, ती खाते केव्ह मध्ये आणि ती प्रजननही त्या केव्ह मध्येच करते. म्हणजे आणि त्या पिगमेंटेशनला पण लॅक असतात, म्हणजे त्यांना रंग नसतो, ते खूपच पांढुरके असतात. जर तुम्ही त्यांना कदाचित सूर्यप्रकाशात आणण्याचा प्रयत्न केला, जो की करणं खूप चुकीची गोष्ट आहे, पण जर कोणी केला तर कदाचित ते त्या सूर्यप्रकाशाला तो सूर्यप्रकाश त्यांच्यावर विपरीत परिणाम पण आणू शकतो. ओंकार, तू 1-2 स्लाइड मागे जाशील का? ही जी मासोळी आहे, या मासोळीची गंमत सांगायची झाली तर ही मासोळी एका गुहेच्या दोन्ही बाजूनी नद्यांचा प्रवाह कटून गेला होता आणि गुहेच्या मध्ये एक छोटंसं खळगं उरलं होतं. त्या खळग्यामध्ये ही मासोळी अडकली होती. या मासोळीसोबत अजून 2-3 मासोळ्या पण होत्या सोबत. आणि हा खूपच लहान पूल असल्यामुळे मला हा फोटो मिळाला. सो हा जो फोटो आहे हा एका खूप जास्त प्रवाहाच्या नदीच्या अगदी बाजूच्या गुहेत होता. पण मुख्य जी नदी होती ती मुख्य गुहेतनं वाहत असल्यामुळे हा जो बाजूच्या आम मध्ये एक छोटासा याचा खळगा उरला होता पाण्याचा, त्याच्यात ह्या 2-3 मासोळ्या शिल्लक होत्या. नेक्स्ट जशी ओंकार. हे श्रिम्प्स आहेत. म्हणजे ही जी मासोळी होती तिच्यावर पण तुम्ही पाहू शकता ते पिगमेंट्स नव्हते, तसे या श्रिम्प्सवर पण पिगमेंट्स नाहीत. हे श्रिम्प पण अशाच एका खळग्यात होते आणि ते पाहिलं तर त्या श्रिम्प्स मध्ये एकदम पांढरे फट्ट श्रिम्प्स असतात ते. आणि तसेच बाकी पण प्राणी तसेच असतात श्रिम्प्स सारखे बिना पिगमेंटचे. कातिणी पण, किंवा मग एक अजून प्रकार असतो, कदाचित तो फोटो नसा. ओंकार, एक समोर फोटो था प्लीज. जसा आपला रातकिडा असतो किंवा क्रिकेट असतो, तसे गुहेत केव्ह क्रिकेट म्हणून असतात. त्यांचे एंटिना जे असतात ते त्यांच्या बॉडीच्या 10 पट लांब असतात. म्हणजे आपण जर रातकिडा पाहिला आपला तर त्याचे एंटिना फारच छोटे असतात. पण गुहेत तेच त्याचे सेन्सरी ऑर्गन असल्यामुळे आणि लाईटचा अजिबातच लाईट नसल्यामुळे त्यांना व्हायब्रेशन आणि आवाज या 2च गोष्टींवर निर्भर राहावं लागतं. मग प्रश्न येतो की हे सगळे किडे जे आहे त्यांना बेसिक प्रोटीन किंवा त्यांचं न्यूट्रिशन कुठून मिळतं? तर खूप साऱ्या, म्हणजे जुन्या काळी चायनामध्ये ज्या गुफा होत्या त्या चायनीज गुफांमधनं लोक याचा मल जमा करायचे, वटवाघुळांचा मल जमा करायचे, ज्याला गुआनो म्हणतात. त्याच्यात खूप जास्त म्हणजे एक तर त्याच्यात खूप जास्त खायला या लोकांना मिळतं, म्हणजे कीटकांना खूप वस्तू खायला मिळतात. आणि वरनं जे वटवाघूळ मरतात त्यांच्या डेड बॉडीज, केसांची पुंजके किंवा मग त्यांचे हाडं, या सगळ्या गोष्टींवर हे किडे आपलं हे भागवतात. म्हणजे त्यांना तिथनं खाद्य मिळतं. आणि जेव्हा पूर येतो तेव्हा या पुरामध्ये ज्या वस्तू वाहून येतात त्या पण पुराच्या पाण्यात त्यांना खाणाऱ्या खूप साऱ्या वस्तू आढळतात. फॉर एक्झाम्पल, एखादी मेलेली मासोळी असेल किंवा मग पालापाचोळा जो असतो, ह्युमस असतं काळं, ते पण खूप साऱ्या किड्यांना मिळतं. ही जी कातीण आहे ही म्हणजे तुम्ही हिचा जर पायाची लांबी बघितली ती साधारण एक
1.5 फुटाच्या आसपास ही कातीण असते. ही कातीण बाकी किड्यांना खाते. म्हणजे मी जेव्हा गुफेत आत शिरायचो तेव्हा मला सहसा किडे नाही दिसायचे, पण मला किड्यांचे अवशेष कायम दिसायचे. तर जेव्हा ते किड्यांचे अवशेष दिसायचे तेव्हा असं लक्षात यायचं की ही कातीण त्यांच्यावर म्हणजे त्यांना खाऊन ही कातीण आपला हे करत असली पाहिजे. आणि ओंकार, हा फोटो बदलू नको इकडे. हा जो फोटो आहे, जर तुम्ही नीट बघितलं तर या जी कातीण ज्या दगडावर बसली आहे त्या दगडावर तुम्हाला पांढरे 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 खूप सारे ठिपके दिसतील. तर सईनी मगाशी जसं सांगितलं की हा एक कोरल आयलंड होता, म्हणजे प्रवाळांचा एक द्वीप होता हा. तर याच्यात खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स होते, म्हणजे कितीतरी अति जास्त सूक्ष्म जीव किंवा थोडे मोठे जीव किंवा अजून, पण हे सगळे हार्ड शेल होते. आणि हे जेवढे हार्ड शेल किडे होते त्यांचे सगळ्यांचे फॉसिल्स तुम्ही पाहू शकता. हा जेवढा मोठा गोटा आहे तर जितके पांढरे ठिपके दिसतात आहेत ते सगळे ठिपके एकेका किड्याचे फॉसिल्स आहेत. वटवाघुळांचं काय सांगावं, एक गुफा आहे क्रेम चिंपे नावाची. क्रेम म्हणजे बेसिकली खासी लँग्वेज मध्ये गुहांना क्रेम म्हणतात. ते एक गुफा आहे क्रेम चिंपे म्हणून. त्या त्या गुफेमध्ये अति जास्त वटवाघुळांचा संचार आहे. आणि 2016 मध्ये जेव्हा आम्ही एका गुफेत गेलो होतो, तिचं नाव क्रेम डॅम आहे. त्या गुफेचं पण तोंड खूप मोठं होतं आणि त्या गुफेमध्ये येणं जाणं खूप सोपं असल्यामुळे त्या गुफेत पण खूप साऱ्या वटवाघुळांचा वावर होता. पण यावेळेस ज्या मी जितक्या गुफांमध्ये गेलो त्या गुफांचे तोंड कदाचित लहान होते किंवा कॉम्प्लिकेशन्स खूप होते गुफांमध्ये. म्हणजे एका लेअरवर दुसरा लेअर, दुसऱ्या लेअरवर तिसरा लेअर, असे लेअर मध्ये गुफा असल्यामुळे यावेळेसच्या गुफांमध्ये मला वटवाघुळांची संख्या कमी दिसली. पण वटवाघुळांची संख्या जरी कमी होती तरी बाकी कीटकांची संख्या किंवा मासोळी किंवा श्रिम्स यांची संख्या खूप होती तिथे. नेक्स्ट असेल ओंकार. या फोटोचा खास विशेष सांगायचं म्हणजे हा फोटो नॅशनल जिओग्राफीचा एका फोटोग्राफरनी काढला आहे. त्याचं नाव आहे रॉबी शोन. जेव्हा आम्ही या फेब्रुवारीमध्ये 2020च्या फेब्रुवारीमध्ये जेव्हा आम्ही केविंग एक्सपिडिशन करत होतो, त्याच एक्सपिडिशनच्या आधी एक अजून एक्सपिडिशन झालं होतं जानेवारीमध्ये. त्या एक्सपिडिशन मध्ये ही जगातली सगळ्यात मोठी गुहेतली मासोळी सापडली. जर तुम्ही हा फोटो नीट बघितला तर तुम्हाला असं लक्षात येईल की या मासोळीला डोळेच नाहीये. तर डोळे नसल्यामुळे बाकी गोष्टी कशा लक्षात घेत असेल तर तुम्ही पहा, या मासोळीला खूप साऱ्या मिशा दिसतात आहे. त्या तिचे सगळे रिसेप्टर्स आहेत. तर व्हायब्रेशन रिसेप्टर्स आणि पाण्याची हालचाल होते त्या गोष्टीवर ही मासोळी त्या मिशांनी लक्ष ठेवून राहते. तर या ज्या अंधळ्या मासोळ्या असतात त्यांना आतापर्यंत काही धोकाच नव्हता. आणि ज्या गुफातले जे प्राणी असतात त्यांना खायला कमी मिळत असल्यामुळे त्यांची ग्रोथ ही खूप स्लो झाली आहे. कारण की अन्न खाद्याचा तुतोडा असल्यामुळे त्यांनी त्यांच्या ज्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आहेत त्या खूप स्लो केल्या आहेत. त्यामुळे ही जी 40 सेंटीमीटर वाढलेली मासोळी आहे हिचा अंदाजा आता हे लोक लावतात आहे. ज्या लोकांनी याचे टिश्यू वगैरे नेले ते लोक हिचा वयाचा अंदाज वगैरे लावतात आहे. पण जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला, तुम्ही जर नॅशनल जिओग्राफिकच्या एका पेजवर गेले केव्ह फिशच्या, तर तुम्हाला असं लक्षात येईल की पाण्यावर थाप दिल्यावर त्या मासोळीला असं वाटतं की तिथे खायला आहे. त्यामुळे अशा असंख्य मासोळ्या जिथे पाण्यात आपण छपछप करतो तिथे सगळ्या जमा होतात. कारण की अजिबात डोळे नसल्यामुळे त्यांना फक्त पाण्याच्या आवाजावरच त्या आकर्षित होतात. हे याच्यात फर सापडतात, म्हणजे पाण्यासोबत वाहून आले, काही प्राण्यांचे अवशेष वाहून आले आणि ते एखाद्या गोट्यांमध्ये किंवा दगडांमध्ये अडकले आणि त्याचा फर तिथे शिल्लक राहिला. तर हा फोटो बेसिकली याच्यासाठी आहे की या गोष्टींनी पण गुहेतल्या प्राण्यांना किंवा मासोळ्यांना किंवा कीटकांना न्यूट्रिशन मिळतं. सो बेसिकली जर तुम्ही पाहिलं की हा एक साईज मध्ये पाहिला तर माझ्या नखा एवढा, म्हणजे अक्षरशः अंगठ्याच्या नखा एवढा हा फॉसिल आहे. याला फोरा मॅनिफोरा म्हणतात. आणि हा एका अळीसारखा किडा असावा आणि जो हार्ड शेल होता, म्हणजे ज्याला हेक्झोस्केलेटन होतं, ज्याला बाहेरनं सांगाडा होता आणि आत त्याचं नरम शरीर होतं. काही प्रॉब्लेम झाल्यानंतर आपल्याकडे जे पैसे सेंटीपीड किंवा मिलीपीड जे मिळतात ते जसे कर्ल होऊन जातात तसा किडा कर्ल झाला आणि त्याचा फॉसिल बनला असा हा अंदाज आहे. किंवा सी शेल जे असतात, म्हणजे समुद्रातले जे शंख शिंपले असतात त्याप्रमाणे पण यांच्यामध्ये काही फॉसिल्स आहेत जे हे पण सगळे फोरामॅनिफोर आहे. पण हे बेसिकली शंख शिंपल्यांचे जसे किडे होते
तशा किड्यांचा हा प्रकार आहे. आतनं हे सगळे नरम मांसाचे आणि बाहेरनं सगळे टणकेचे किडे असल्यामुळे यांचे फॉसिल बनले. तर मुख्य म्हणजे फॉसिल बनण्यासाठी त्यांना बाहेरनं हार्ड शेलच हवं. बाकी कोणत्याच प्राण्याचं हार्ड शेल जर नसेल तर त्यांचं फॉसिल नाही बनत. तुम्हाला माहिती असेल की फॉसिल्स कधीच मांसाचे किंवा अजून कोणत्या प्रकारचे बनत नाही. मेघालयातली एक गुफा आहे क्रेमपुरी म्हणून, जी जगातली सगळ्यात लांब सँडस्टोन केव्ह आहे. म्हणजे वालुकामय दगडाची सगळ्यात मोठी गुफा जगातली मेघालयात आहे. तिचं नाव आहे क्रेमपुरी. लोकांना त्या गुफेत मेसोसॉरस म्हणून एक डायनोसॉर होता, जो पाण्यातला डायनोसॉर होता. माझ्याजवळ एक प्रतिकृती आहे, मी तुमच्यासाठी आणली आहे ते दाखवायला. हा मेसोसॉरस होता. हा आत्ताच्या शार्क पेक्षा 10 पट मोठा असावा त्या काळी. या मेसोसॉरसचे पण हाडं त्या क्रेमपुरीमध्ये सापडले आहेत. तर आणि मेघालयात काही जागी स्टारफिशचे फॉसिल्स किंवा मग सी अॅनिमोनचे फॉसिल्स, ह्या सगळ्या फॉसिल्सची खूप प्रमाणात तिथे सापडतात. पण गव्हर्नमेंटचं किंवा लोकल अथॉरिटीजचं अजिबात लक्ष नसल्यामुळे काही लोक पर्सनल कलेक्टर्स किंवा मग ज्या लोकांना फॉसिल कलेक्शनची हे आहे, आवड आहे, ते लोक इथे येऊन सर्रास फॉसिल्स तोडून आपल्या कलेक्शन मध्ये भर टाकतात. आणि यांनी बाकी गोष्टींना म्हणजे जे केव्हचा पहिले तर गुफा म्हणजे लोक फारच कमी गुफांमध्ये जातात, त्याच्यामुळे बाहेरचा जर इंटरफिअरन्स वाढला तर तुम्हाला माहित नाही केव्हच्या लाईफवर काय फरक पडेल. तो विचार न करता हे लोक मोठाले दगड स्लेज हॅमर किंवा आपले ड्रिलिंग मशीन आणून प्रॉपर कट करून टेबलच्या टेबल दगडांचे घेऊन जातात, ज्याच्यावर फॉसिल्स आहेत. जर तुम्ही स्नेल पाहिली असेल म्हणजे गोगलगाय पाहिली असेल, हा फोटो मी मुद्दाम टाकला की गोगलगायचं फॉसिल कसं बनतं. तर तुम्ही हा जो 6चा आकडा पाहता आहे, हा 6चा आकडा म्हणजे गोगलगाईचा एक फक्त शेलचा एक क्रॉस सेक्शन आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर ही जी ओपनिंग दिसते आहे तिथून हिचा गोगलगाईचा पाय बाहेर येत असला पाहिजे. आणि एक क्रॉस सेक्शन या गोगलगाईचा तुम्हाला इथे दिसतो. गोगलगाईचा जो हार्ड शेल असतो तिचा क्रॉस सेक्शन इथे बरोबर प्रिझर्व झाला आहे. असे बरेचसे प्राण्यांचे फॉसिल्स तिथे तुम्हाला पाहायला मिळतात. हा जो हे आहे, हा जो फॉसिल आहे, या फॉसिलच्या वर पण एक तुम्हाला फॉसिल दिसत आहे, ज्याचा आकार याच्यापेक्षा खूप वेगळा आहे. हा मला खूप प्रश्न होता की हे कोणाचा चामडा आहे का, किंवा साप असावा का, किंवा मग अजून काय असेल ज्याच्यावर चामड्याचा हे म्हणजे चामड्याचा खूप फरक, चामड्यासारखं खूप दिसतंय. पण तिथे एक सायंटिस्ट होते ज्यांनी मला सांगितलं की नाही, हार्ड शेल जर असेल तरच फक्त फॉसिल बनतो. तर हार्ड शेलवर इतकं जास्त प्रेशर आणि हीट अप्लाय झाली की त्या हार्ड शेलचा आकार पण बदलला. जर तुम्ही पाहिलं हे गोल जे दिसतात आहे, याच प्रकारे हे जे गोल होते ते फोरामॅनिफोरा म्हणून एक कीटक होता. त्याचप्रमाणे त्याच्यावरच्या हीट आणि प्रेशरमुळे त्या ज्या फॉसिल्सचे आकार होते ते बदलले गेले असावेत, असं जे फॉसिल्सवर अभ्यास करतात त्यांचं मत आहे. पण त्याच वेळेस त्यांचं हे पण मत आहे की हा एक ऑल टुगेदर डिफरंट ऑर्गॅनिझम असू शकतो, कारण की यांच्या ज्या गोल होत्या, यांचे जे स्ट्रक्चर्स गोल होते, त्याचप्रमाणे यांच्या बॉडीमधनं एक अशी स्ट्रीक जाते, एक सरळ लाईन जाते, जी लाईन प्रत्येक किड्यामध्ये होती. त्यामुळे या पण किड्यांवर त्यांचा अजून अभ्यास सुरू आहे. तर हे झालं मेघालयातल्या गुफांमधलं जीवन. आणि या गुफांच्या जीवनात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जीवनात जे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सूर्य किंवा सूर्यप्रकाश हा अजिबात नसल्यामुळे त्या प्राण्यांमध्ये तसे अडॅप्टेशन ऑटोमॅटिक घडत गेले. आणि त्या अडॅप्टेशन्स मध्ये सगळ्यात महत्वाचं अडॅप्टेशन हे झालं की यांचे डोळे अतिशय जास्त कमजोर झाले आणि यांचे जे व्हायब्रेशन रिसेप्टर्स जे आहे ते स्ट्रॉंग झाले. त्यामुळे आता त्यांना जर तुम्ही बाहेर काढलं तर मोस्ट प्रॉब्ली ते बाहेरच्या याच्यात एन्व्हायरमेंटमध्ये सर्व्हाइव्ह नाही करू शकणार. हा एक सगळ्यात महत्वाचा हे आहे. आणि केव्ह मध्ये जे काही लाईफ फॉर्म आहे त्यांना केव्ह मध्येच राहू द्यावं, हे पण लोकांना मला खूप आवर्जून सांगायची इच्छा होती की जे लोक
गुफांमध्ये जाऊन तिथल्या गोष्टी बाहेर आणायचा प्रयत्न करतात. एखादा सुंदर कातीन दिसला म्हणून त्याला बाहेर घेऊन ये, किंवा एखादा चांगला फॉसिल दिसला म्हणून त्याला बाहेर घेऊन ये. तुम्हाला फॉसिल आणायचे असतील तर त्याच्यासाठी लूज रॉक्स असतात कायम, पण जो आवडला तोच फॉसिल आणावा असा आग्रह न धरता, पण प्रयत्न करा की असे कोणतेच वस्तू गुफेतनं बाहेर म्हणजे येऊ न द्यायचा प्रयत्न करा. आणि मागच्या ह्याला जेव्हा तू विचारलं की केविंग आहे, एक तर तो ॲडव्हेंचर स्पोर्ट आहे, पण केव्हच्या अभ्यासाला ते स्पिलिओलॉजी असं म्हणतात. तर हे जे सगळे फॉसिल्स किंवा त्यातली केव्ह लाईफ आहे, तर स्पिलिओलॉजी हा त्याचा अभ्यास आहे आणि खूप केव्ह सायंटिस्ट आहेत सध्या युरोपियन कंट्रीजमध्ये, ते ह्याचा अभ्यास करतात. त्यामुळे जिओलॉजिस्ट आणि पॅलिओन्टॉलॉजिस्ट जे आहेत, ज्यांना इंटरेस्ट आहे, त्यांच्यासाठी केव्ह एक उत्तम जागा आहे असं मला वाटतं. आत्ता स्क्रीनवर जर तुम्ही पाहताय ते मोनोलिथ्स आहेत. हे केव्हच्या आत नसतात, पण तुम्ही कुठेही म्हणजे कुठल्याही गावात गेला तर असे लांब लांबपर्यंत तुम्हाला असे दगड उभे केलेले दिसतात. तर आपल्याला जसं सह्याद्रीमध्ये आपण वीरगळ पाहतो किंवा सतीशिला पाहतो तसंच आहे हे. तर जे उभे असतात, तर जसं मेघालयचे आपण 3 मेन ट्राईब्स आहेत, खासी, जेंतिया आणि गारो. तर जेंतिया जी ट्राईब आहे तर त्यांच्यात असे दगड उभं करण्याची प्रथा आहे. उभा दगड हा पुरुषासाठी असतो आणि जो सपाट असतो तो एका स्त्रीसाठी उभा केलेला असतो. ह्याचं म्हणजे ह्या कोणाच्या स्मरणार्थ आहेत का काय याबद्दल आम्हाला फार कळलं नाही, पण बऱ्याचशा गावांमध्ये जिथे आम्ही केविंगला गेलो तिथे हे आहेत. ह्या ऍक्च्युली ज्या आहेत त्या नार्तियांगच्या आहेत. तर नार्तियांगमध्ये एक बाजारपेठ होती त्या काळी, तर जेंतियाच्या राजांनी हे उभं केलेलं. पण तुम्ही कुठेही मेघालयमध्ये खासी किंवा जेंतिया हिल्समध्ये फिरत असाल तर तुम्हाला हे हमखास दिसेल. याला मोनोलिथ्स म्हणतात. सई, खूप छान तुम्ही दोघांनी माहिती दिली तिथल्या बायोडायव्हर्सिटी बद्दल. बेसिकली तुम्ही जेव्हा मेघालयामध्ये फिरत होतात या केव्हचे एक्सपिडिशन करता किंवा बाकी तुमच्या काही म्हणजे सफारीचे झाल्या मेघालयामध्ये, तर एस्पेशली हे जे एक्सपिडिशन केविंगचं तुमचं झालं त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक तिथली लोक भेटलेली असतील. सो ह्या मेघालयातल्या लोकांबद्दलचा किंवा तिथल्या म्हणजे पीपल इन मेघालया याच्याबद्दल काय सांगशील? स्वप्नील, तू तो एक मॅप दाखवू शकतो का? मुलियान गावाचा एक मॅप आहे. तर एरवी आम्ही जेवढ्या ज्या केव्स केल्या, तर मी जसं म्हणलं की मेघालयमध्ये 3 प्रकारचे हिल्स आहेत, जेंतिया, खासी आणि गारो. आणि खासी लोकांची स्वतःची लिपी नव्हती, त्यामुळे ज्या काही आहेत त्या दंतकथा आहेत. आणि आता ते बेंगॉली आणि नंतर इंग्लिशमध्ये त्यांची लिपी आली. पण त्यांच्यासाठी केव्ह म्हणजे काय, तर एक रामहा नावाचा एक जायंट होता. तो मेला आणि जेव्हा त्याची जी हाडं, तो जायंट असल्यामुळे जेव्हा त्याची जी हाडं पसरली इकडे तिकडे वाऱ्याने, तर त्या हाडाची जी पोकळी आहे, तर दंतकथेत ती हाडाची पोकळी म्हणजे केव्स असं या लोकांचं म्हणणं आहे. तर आम्ही ज्या केव्स एक्सप्लोअर केल्या त्या मोस्टली जेंतिया भागातल्या केल्या. हा तुम्हाला एक जो रेड स्पॉट दिसतोय मुलियन विलेज, इथे आमचं मेन एक्सपिडिशन होतं. प्री एक्सपिडिशन नंतर आम्ही इथे एक्सपिडिशन केलं. तर तुम्ही पाहाल की याचं जे लोकेशन आहे की बांगलादेश, मिझोरम आणि मेघालय असं एकदम बॉर्डरवर कुठेतरी आहे. आणि हे एका वाईल्ड लाईफ सँच्युरी नाही म्हणता येणार, पण फॉरेस्ट रिझर्व्ह मध्ये आहे. 2 फॉरेस्ट रिझर्व्हच्या मध्ये आहे. आणि ह्या गावापर्यंत पोहोचणं खूप अवघड आहे. पावसाळ्यात तर इथे काही कॉन्टॅक्टच होत नाही. आणि इथे जरी जेंतिया, गारो आणि खासी हे मेघालयमधले मेन ट्राईब्स असतील, तरी मुलियनमध्ये खूप वर्ष आधी, म्हणजे 100 माहित नाही, म्हणजे कित्येक वर्ष आधी ते आले असतील. पण इथे 2 वेगळ्या सब ट्राईब्स राहतात, बियाते आणि मार, HMAR. तर ह्या 2 ट्राईब्स इथे होते. आणि म्हणजे तुम्ही जेवढं तुम्ही पुढे पुढे जाल किंवा वेगवेगळ्या गावात जाल तर सब ट्राईब्स मिळत जातात. आणि जरी जेंती आणि खासीच्या लोकांना फार हिंदी येत नसलं तरी हे मुलियन गाव इतकं आत कुठेतरी, जिथपर्यंत ऑफ रोडिंग आहे, जिथं रस्ता पण नाही, पण इथल्या लोकांना हिंदी येतं. त्यामुळे अशा विविध टाईपच्या सब ट्राईब्स आहेत. आणि दुसरी गोष्ट, लोकल्सला एवढं नाहीये केव्स बद्दल आकर्षण, म्हणजे त्यांना थोडंफार माहित असतं. इथे बांबूची झाडं आहेत, तर हे जेव्हा बांबू काढायला किंवा जंगलात जातात तेव्हा पावसाळ्यात काय होतं की एअर प्रेशरमुळे ना, जेव्हा शाफ्ट्स असतात त्या शाफ्ट्स मधून त्यांना असं वाफा आल्यासारखे दिसतात. त्यामुळे त्यांना माहित असतं की ह्या शाफ्ट्स आहेत. आणि थोड्याफार केव्स मध्ये आम्ही पाहिलंय की तिथे बॅट हंटिंग बऱ्यापैकी होतं.
तर बॅट्स गेली होती. बऱ्यापैकी त्यांनी बॅट नेट्स लावलेले, तर बॅट हंटिंग होतं. तर दुसरी गोष्ट म्हणजे एक अद्वैत सांगू शकेल की आम्ही असे जे एंडेमिक स्पेशीज आहेत जे मेघालयमध्येच मिळतात किंवा नॉर्थ ईस्ट मध्येच मिळतात, त्याची पण शिकार झालेली आम्ही पाहिली आहे. तर मे बी अद्वैत त्याच्याबद्दल सांगू शकेल. ज्या दिवशी आम्ही मूल्यांना जात होतो, म्हणजे त्या दिवशी आम्ही एका माणसाला एक प्राणी बाशाच्या सालपटाने ओढून नेताना पाहिला. तर क्युरिओसिटी म्हणून म्हणजे साहजिकच कोणाला क्युरिओसिटी वाटेल की एक माणूस एका प्राण्याला घेऊन जातोय, म्हणून आम्ही त्याला गाडीवाल्याला थांबवायला लावलं. आणि ती जेव्हा गाडी थांबली तेव्हा त्या माणसाने एक हॉक बॅजर मारला होता. आता हॉक बॅजरला म्हणजे आपल्याकडे जो चांदी अस्वल सापडतं, तसंच नॉर्थ ईस्ट मध्ये एक हॉक बॅजर म्हणून एक प्रकार सापडतो, जो नॉर्थ ईस्टलाच एंडेमिक आहे, जो नॉर्थ ईस्ट सोडून अजून कुठेही नाही मिळत. त्या हॉक बॅजरची त्यांनी शिकार केली होती. आमचा ड्रायव्हर त्यांच्या भाषेत त्यांनी बोलून त्याला विचारलं की याला कसं मारलं, तर त्यांनी सांगितलं की याला बास्यानी फटके देऊन देऊन मारलं. तर साहजिकच बास्याच्या फटक्यांनी तो मेला नव्हता. तर तेव्हा ज्यांनी त्यांनी बास्याच्या दोरीने त्याला बांधलं होतं, तेव्हा तो श्वास घेत होता. आणि आम्ही जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा तो जिवंत होता आणि तो तसाच जिवंत प्राणी ओढून घेऊन जात होता. तर साहजिकच क्युरिओसिटी म्हणून मी माझ्या ड्रायव्हरला पण विचारलं की हा मारून का नाही टाकत आहे, कारण की तो प्राणी इतक्या दुःखात होता, त्याच्या नाकातोंडातनं रक्त वाहत होतं. आणि तर तो म्हणाला की जितक्या वेळ त्याला जिवंत ठेवता येईल प्राण्याला, तितक्या वेळ ते ठेवायचा प्रयत्न करतात. म्हणजे जर त्यांनी आधीच मारून टाकलं, म्हणजे खूप खोल दरीत जर त्याला तो प्राणी सापडला असेल आणि इतक्या याच्यात त्याला वर चालत या आणि स्वतःच्या गावापर्यंत जा, या पूर्ण पिरियडमध्ये किमान एक 2-3 तास किंवा 4 तास किंवा 5 तास तरी मोडल्या जातील. आणि त्या 5 तासात जे मांस आहे ते खराब होणं सुरू होईल. आणि कधी कधी खराब मांसामुळे त्यांना म्हणजे फूड पॉयझनिंगचा पण प्रकार तिथे झालेला त्यांना लक्षात येतो. या लोकलच्या नॉलेजमुळे ते कोणताच प्राणी एक तर मारून पूर्ण नाही मारत, किंवा मारला तर तो तिथल्या तिथे शिजवायचा प्रयत्न करतात. तर हा प्राणी अति जास्त मोठा असल्यामुळे किमान 2-4 लोकांनी किंवा 2-4 घरांनी मिळून हा प्राणी खाल्ला असावा, म्हणून हा माणूस तो प्राणी जिवंत गावात घेऊन गेला. आणि त्या रात्री तो प्राणी त्यांनी मारला आणि घरी जाईपर्यंत तो प्राणी जिवंतच होता. आणि मग तो तिथे घरी मारून मग त्यांनी तो खाल्ला. त्याचप्रमाणे एका अजून आम्ही गुफेत जात असताना खूप खोल दरीत लोक जेव्हा बासे तोडायला जातात, या मुलियान जे गाव होतं, या मुलियान गावात सगळ्यात महत्वाचा लोकांचा बिझनेस म्हणजे सगळ्यात मोठा व्यापार म्हणजे हा झाडण्यांचा आहे. जे झाडण्यांचं गवत असतं, ते झाडण्यांचं गवत या मूल्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात होतं. मूल्यांच्या आजूबाजूला जितकेही पहाड आहेत, त्या पहाडांच्या सगळ्या उतारावर फक्त झाडण्यांचंच गवताचं हे पीक घेतात. आणि झाडण्यांच्या फेब्रुवारीमध्ये हे लोक त्या गवताचा इन्फ्लोरेसन्स कापतात, ज्याच्या आपल्या झाडण्या बनतात. तो म्हणजे इतक्या खोल जाऊन परत वर या, जेव्हा त्यापेक्षा खालीच प्राणी मारणं, पक्षी मारणं हे लोक प्रिफर करतात. आणि तेव्हा आम्ही पिकॉक फिझेंट नावाचा एक पक्षी आहे, त्या पक्षाचे आम्ही पिसं पाहिले होते. हे सेम सिच्युएशन आम्ही कमीत कमी 4 ते 5 जागी बघितली होती. म्हणजे 4-5 जागी लोकांनी पक्षी मारून तिथेच खाल्ले. तो हे पण मेघालयात एक खूप मोठा ड्रॉबॅक आहे की मेघालयात इतकं सुंदर वन्यजीव एंडेमिक वाईल्ड लाईफ अवेलेबल असताना फक्त आणि फक्त निग्लिजन्स आणि एन्व्हायरमेंटकडे दुर्लक्ष या गोष्टीमुळे मोस्ट प्रोबॅबली लोक तिथे खूप अति जास्त प्राण्यांची शिकार करतात. आणि मेघालयातले खूप सारे प्राणी जे एंडेमिक आहे, फक्त मेघालयातच सापडतात, ते आज एक्सटिंक्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ही रिव्हर केव्ह होती, तर या म्हणजे ऍक्टिव्ह केव्ह ही इथून नदी वाहते, त्यामुळे या नदीच्या बाजूला आम्हाला खूप मोठा असा हा पॅसेज मिळाला, खूप सुंदर होता. आणि ह्या केव्ह मध्ये ह्या केव्हचं नाव आहे रेड्डुंग खुर. ह्याची सगळ्यात जास्त मॅपिंग आम्ही ह्या एक्सपिडिशन मध्ये केली आहे.